उपस्थित सर्वांचं चेतन स्मृती चषकाच्या 30व्या पर्वातील तिसऱ्या दिवशी सहर्ष स्वागत. सामना आहे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या डेनोली 11च्या संघ कर्णधाराने फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे भालुक बी टीमला. सामन्याचा पहिला डाव इथे सुरू होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणाची रचना झालेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे, त्याचमुळे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आपण बघू शकू. ऑर्थोडॉक्स फील्ड पोझिशन व्ही शेप मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजीसाठी डेहनुलीच्या वतीने प्रवीण घोरट. पहिला चेंडू शॉट ऑफ गुडलेनचा होता, एज लागली होती, टॉप एज होती. शॉट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल टिपण्यात आला आणि त्याचमुळे पहिल्या चेंडूवर आघाडीचा फलंदाज बाद होत असताना आपण बघतो. फलंदाज भावेच्या खेळीचा अंत, बालूक बल लागलेला पहिला हादरा. त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे ती टाइमलाईन संपण्याच्या आतमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. अदरवाईज टाइम आउटचा रूल इकडे ऍप्लिकेबल आहे. फलंदाज बाद दिला जाईल. प्रवीण तयार आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. निलेश महत्वाचे फलंदाज आहेत. फलंदाजी करणाऱ्या भालुक बी टीमचा जर आपण विचार केला तर विजय मोरे या खेळाडूच्या नावाने खरं तर हा संघ ओळखला जातो, परिचित आहे सगळ्यांना. चांगलं युनिट आहे भालुक बीचं. या अगोदर काही सामन्यांमध्ये त्यांना खेळताना मी पाहिलेलं आहे. खरं तर माशेज क्रिकेट असोसिएशनच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा तितक्या कव्हर करायला मिळत नाहीत आणि त्याचमुळे मग त्या टीम संदर्भात तितक्या गोष्टी बऱ्याचदा कधी कधी एक गोलंदाज म्हणून तुमची सुरुवात अनुकूल होते, प्रतिकूल बनते. कधी कधी सुरुवात प्रतिकूल होते, पुढे जाऊन ती अनुकूल बनते. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गोलंदाज म्हणून तुमच्याकडे 6 वेळा ती ऑपॉर्च्युनिटी येते. एक षटक हाताळत असताना 6 चेंडू तुम्ही हाताळता, म्हणून प्रत्येक चेंडूवर तुमचा फोकस असणं, कॉन्सन्ट्रेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. थॉट प्रोसेस क्लिअर असणं फार गरजेचं आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळला गेलेला कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम दर्जेदार फटका. आलोचनामध्ये समालोचक मित्र आमचे A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार असं म्हणतात, ती A1 क्वालिटी ह्या फटक्यामध्ये होती. आणखी एकदा इनसाइड आउट चा फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे झाला होता. फलंदाजाचा फ्रंट लेग पुढे सरसावला होता. अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षकाने टिपला जेल. ज्या फलंदाजाने अगोदर दाखवला चौकार त्याला घ्यावी लागली माघार. दुसरा गडी गमावला भालुक बीने. आहे सी ग्रुप मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि आज सामनावीराची जी पारितोषिक आहे त्यामध्ये सामनावीरासाठी जी ग्लिटरिंग ट्रॉफी आहे ती दीपकजी दत्तात्रय मार्के यांच्या वतीने सौजन्यकृत करण्यात आलेली आहे. या
सौजन्य दात्याचा आयोजकांच्या वतीने आम्ही ऋण व्यक्त करत आहोत। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं पण म्हणतो। एखाद्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करत असताना अनेक पैलू तिथे त्या आयोजकांच्या समोर असतात आणि त्याचमुळे अनेक विविध स्तरामधून जर सहकार्य आलं तर त्याचा एक चांगला मोठा परिणाम आपल्या समोर येतो। या स्पर्धेच्या रूपाने तो आलेला आहे। षटक संपलं, 1-7 धावा या षटकामध्ये बनवता आल्या। फलंदाजी करणाऱ्या संघाला विशेषत्वाने गोलंदाजाने 2 मोठ्या फलंदाजांना बाद केलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। क्रमांक 2चं षटक सोहमच्या वतीने हाताळलं जाईल। सोहम घोरड यंग टॅलेंटेड बॉलर आहेत गोलंदाजी करणाऱ्या देहनोली या टीमचे। निलेश शाटीचा हा चेंडू, लेन बॉलचा चांगला वापर, ऑनसाइडला फटका खेळायचा होता। टेंटेटिव्ह अप्रोच आपण पाहिला, पदलालित्याचा अभाव। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲज अ बॅटर तुम्हाला काय करायची असते की तुम्हाला चेंडूची लेंथ ओळखावी लागते। चेंडूची लेंथ जर अचूकपणे तुम्ही ओळखली की तुम्हाला समजतं बॅक फुटला खेळायचा आहे की फ्रंट फुटला खेळायचा आहे। तिथून पुढे मग तुमचं टेक्निक। उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू दरम्यान खेळला गेलेल्या कव्हरच्या दिशेने ऑन द राईज खेळले होते बॅटर। ऑन द राईज फटके खेळत असताना विकेटचा जो बाउन्स आहे तो तुम्हाला ट्रस्ट करावा लागतो आणि तेच काम केलं होतं फलंदाजाने। खेळताना थोडा कॅज्युअल अप्रोच फलंदाजाचा जरूर जाणवला। फलंदाजाची देहबोली खूप काही सांगते संदीप। मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर, मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करता तिथून म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेता येतो आपल्याला। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांची देहबोली, ज्याला आपण बॉडी लँग्वेज इंग्रजीमध्ये म्हणतो, ती अग्रेसिव्ह आहे। ते अग्रेशन लगेचच समजतं, परंतु असं नाही की तुमचा अंदाज परफेक्ट 100% बरोबरच लागेल। काय खेळाडू असे असतात मंद पावलांनी मैदानाच्या आतमध्ये जातात, अगदी खाली मान घालून सुद्धा जातात, परंतु तिथे गेल्यानंतर जो विध्वंस ते क्रिएट करतात, माजवतात, तो पाहण्यालायक असतो। चौकार षटकारांची आतषबाजी एक फलंदाज म्हणून ते करू शकतात। लेग बायच्या रूपाने धाव आलेली आहे। मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव, या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेशजी धस यांचं आगमन झालेलं आहे। आपलं सरचे स्वागत। सोहम घोरड दुसरं षटक घेऊन आलेले आहेत। हे षटक सुद्धा चांगलं राहिलंय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी। अवे फ्रॉम दी बॉडी खेळायचा होता, ऑफ कटरचा चांगला मारा गोलंदाज सोहमचा। चांगली गोलंदाजी आतापर्यंत या दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे। या अगोदर 2 दिवसाचा जो आढावा आहे, या विकेटचं बिहेवियर आहे ते मी तुम्हाला सांगितलंच होतं आणि तोच ट्रेंड कायम राहिलेला आहे। तिसऱ्या दिवशी सकाळचं सत्र आहे। दुपारनंतर कदाचित जसं जसं ऊन या खेळपट्टीवर पडेल त्यानंतर मग त्या रखरखीत उन्हाने खेळपट्टी कदाचित फलंदाजांना अधिक साथ देऊ शकते। मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलेला हा सुरक्षित फटका, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर। तिसरं षटक दूरवरच्या टोकाकडून तुम्हाला फेकावं लागेल। 2 षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, त्यानंतरची 2 षटक फार एंड कडून, फॉरेस्ट एंड कडून किंवा मग हायवे एंड कडून आपण फेकत आहोत। आतापर्यंत हाच ट्रेंड इथे कायम राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे ही वेळेची बचत होत असते। दोन्ही एंडने खेळाडूला खेळायला मिळणं हे फार कमी वेळेला पाहायला मिळतं। म्हणजे त्यासाठीची मैदानाची सुसज्जता किंवा बाउंड्री डायमेन्शन्स 360 डिग्री मैदान आपण म्हणतो ते सगळं अवेलेबल असणं फार दुस्तर झालेलं आहे अलीकडे। जसं जसं तुम्ही शहराकडे जाल तशी तशी मैदानं तोकडी होत जातात, संख्येनेही कमी होत जातात, परंतु कंपॅरेटिव्हली ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावाचं मैदान असतं। ते प्रत्येक वेळेस असंच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणासारखं इतकं प्रशस्त असेलच असं नाही, परंतु प्रत्येक गावाला एक मैदान आहे। त्या मैदानावरती सगळेजण सराव करत असतात। भिवंडी विभागाचा विचार केला तर अलीकडे श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी मानकोली हे मैदान चर्चेत आहे।
ज्या पद्धतीने ते मैदान बनवण्यात आलेलं आहे आणि त्या परिसरामध्ये फार कमी मैदानं उरलेली आहेत, त्याचमुळे थ्रू आउट दी सीझन ते मैदान बिझी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक मोठ्या मोठ्या त्या स्पर्धा त्या मैदानात तिकडे पूर्ण होत असताना आपण बघत असतो. त्यामुळे मैदानाचं विशेष महत्व आहे. स्पर्धेचा जर आपण विचार केला तर तुमचं अर्थकारण जर चांगलं असेल तर तुम्ही खूप काही गोष्टी करू शकता. मराठीमध्ये आपले पूर्वज नेहमी म्हणायचे, आजी आजोबा, की तुम्ही सगळी सोंग करू शकता, पैशाचं सोंग तुम्हाला करता येत नाही. त्या पद्धतीने अर्थकारण मजबूत असेल तर काहीही करू शकता तुम्ही, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. परंतु मग मैदान आणणार कुठून? ते तर पैशाने विकत घेता येत नाही. भाड्याने हे तुम्ही मैदान मिळवू शकता, परंतु ते लगेच क्रिएट करता येत नाही असं मला म्हणायचंय. त्यासाठी तुमच्याकडे नैसर्गिकरित्या मैदान असणं अत्यंत गरजेचं आहे, जागेची उपलब्धता असणं गरजेचं आहे. दोन्ही पंच एकत्र आलेत, चर्चा केली जाते दोन्ही पंचांच्या वतीने नेमकं काय घडलेलं आहे. जे जे गोलंदाज गोलंदाजी करतात त्या गोलंदाजांना आपला जो बॉलिंग आर्म आहे त्या आर्मवर जर तुम्ही इनर वेअर केला असेल तर तो तुम्हाला बाहेर काढायचाच आहे. त्यासाठी कोणत्या सूचनेची गरज नसावी. कालही त्या गोष्टीवर आपण चर्चा केली होती विस्तृत. पुन्हा पुन्हा एक एक विषय समोर आणणं किंवा त्यावर रिडिस्कशन करणं तितकं संयुक्तिक नाही. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची निवड करण्यात आलेली आहे या फलंदाजाच्या वतीने. म्हणून मी म्हणतो क्रिकेटमध्ये तुम्ही कोणता फटका खेळलाय त्याबरोबर तो तुम्ही कुठे प्लेस केलाय याला फार मोठं महत्व आहे. प्लेसमेंट चुकली, फिल्डरने झेल चिपला, फलंदाज बाद. ठेवला होता, जागा बनवून खेळले होते. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने केला गेला प्रहार बी शेप मध्ये फटका खेळला गेला होता. जेमिमा रॉड्रिग्स स्टँडच्या अगदी समोर सीमारेषेच्या लगत हा झेल टिपताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं. आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षामध्ये वळला. एकूण धावा आतापर्यंत आहेत 18. शेवटचा चेंडू फेकला जात आहे. या षटकातील मला असं वाटतं आणखी 3 चेंडू आहेत. 4 षटकांची मॅच आहे. असं वाटलं होतं की चौथं षटक कदाचित सुरू आहे, परंतु असं नाही, तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज हारी की जे अनुभवी गोलंदाज आहेत. गोलंदाजाला सूचना आहे मैदानी पंचांच्या वतीने, तुम्ही स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पंचांच्या मध्ये येऊ नका, त्यात नुकसान तुमचंच आहे. ऑनसाइडला फटका खेळलेत, ऑनसाइडला फटका खेळलेत. भालुक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वंडर बॉय ऑफ मुरबाड समजला जाणारा भालुक संघाचा हुकमाचा एक्का जयेश पोरे अर्थात जेपी याच्या वतीने या स्पर्धेसाठी, त्याचबरोबर भालुक बी टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. जेपी, तुझं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चौकार महत्वाचा आहे आणि तो इथे या धावपलकोर दाखलही केला जाईल. एकूण धावांचा आपण उल्लेख केला तर धावा बनलेल्या आहेत 22. तिसरं षटक सुरू आहे. हरी विजयच्या पायांमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑनसाइडला फटका खेळायचा होता फलंदाजाला. अगदी पाय पकडण्याचा प्रयत्न गोलंदाजाने यावेळेस फलंदाजाचा केला होता, त्यामध्ये त्याला यश आलं आणि याचबरोबर षटक संपलं. 3 षटकांची समाप्ती झाली. मैदानी पंच काहीतरी सूचित करतायत. वाईड साठी रिव्ह्यू आहे. यस, बॅटरने तो घेतलेला आहे. एक रिव्ह्यू दोन्ही संघांना मिळतो असं पण म्हणतो. तो रिव्ह्यू तुम्हाला योग्य वेळेमध्ये घ्यायचा आहे. बरोबर 15 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला तो कॉल करता आला पाहिजे. टेक्निकल सपोर्ट आहे आपल्याकडे. त्या टेक्निकल सपोर्ट वरून आपण आता निश्चित करू शकतो की नेमका चेंडूचा प्रभाव झालाय कुठून. फलंदाजाचा पाय अथवा बॅटचा स्पर्श इथे या चेंडूला झाला आहे की नाही हे पाहायचंय. मैदानी पंच तर या चेंडूला त्याने फेअर घोषित केलेला आहे. इट्स अ फेअर बॉल. अगदी बरोबर डावे आणि मधल्या एसटी वरून चेंडूचा प्रवास झालेला आपण पाहिला. लेग कटरचा चांगला वापर गोलंदाजाने केला होता आणि गोलंदाज बरोबर पंचांच्या त्या सरळ रेषेमध्ये आले होते. त्यामुळे हा टफ डिसिजन, परंतु मैदानी पंच राणे सर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने तो डिसिजन तिकडे दिलाय, त्याबद्दल त्यांचं कौतुक असेल. आजच्या दिवसामध्ये मंदार राणे सर ऍज अन ऑफिशियल म्हणून
आपण त्यांना बघत आहोत. त्या अगोदर त्यांनी मला सूचना केली होती की माझ्या नावाचा उल्लेख करू नका, परंतु किती वेळ ते आम्ही थांबवणार, कारण मैदानी पंचांचा उल्लेख होतोच. 3 षटकं संपली, धावपलकर धावा आहेत 23. 10 वाजून 31 मिनिटांनी या डावाला इथे सुरुवात झालेली आपण बघतो. बरोबर 15 मिनिटं 3 षटकांसाठी घेतलेली आहेत, तरी सुद्धा चौथं षटक लगेच सुरू करा. पहिल्या चेंडू निर्धाव आला होता, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद, चौथा चेंडू निर्धाव, पाचव्या चेंडूवर चौकार आणि 6व्या चेंडूवर ही 1 धाव. शेवटचं षटक फेकलं जाईल दूरवरच्या टोकाकडून. अनुभवी गोलंदाज सुभाषचा वापर केला जातोय संदीप 11 धेनुली या टीमच्या वतीने. स्टार्किंगला बॅटरचा जर आपण विचार केला तर स्टार्किंगला बॅटर विजय मोरे. विजय मोरे चांगले बॅटर आहेत, चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याकडून आक्रमकतेने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी व्हावी ही अपेक्षा डगआउटला निश्चितच आहे. या षटकात फक्त 4 चेंडू फेकले जातील याची कल्पना दोन्ही संघांना आहेच. ऑन ड्राईव्हचा फटका, चांगला क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह होता. जिथे उभे होते तिथूनच फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने. व्हर्टिकल ब्लेडने जितके फटके बॅटरला तुम्ही खेळण्यासाठी प्रवृत्त करता तितक्या धावा कंपॅरेटिव्हली कमी बनतात, परंतु व्हर्टिकल ब्लेड इन द सेन्स लोअर बॅकलिपने खेळण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करावं लागेल. अदरवाइज तुम्ही ओव्हर पिच चेंडू द्याल त्यावर षटकार चौकारी येऊ शकतात. उजव्या स्टेजच्या बाहेरचा फुलटॉस होता, फुलर लेनचा चेंडू पाहायचाय. कदाचित आता फलंदाज धावबाद होतील आणि झालेले आहेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर गेल्यानंतर फलंदाजी करत असताना तुम्हाला चांगलं तंत्र बाळगणं फार गरजेचं आहे. आणि असे अनेक खेळाडू आपण पाहिलेले आहेत. म्हणजे मुरबाड तालुका टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा अशा अनेक खेळाडू आहेत ज्यांचं बॅटिंग स्किल अत्यंत चांगलं आहे, फलंदाजीचं तंत्र चांगलं आहे. आणि फलंदाजी करत असताना कोणत्याही फलंदाजाला ते अडॉप्ट करताच आलं पाहिजे, तर तुमची फलंदाजी चांगली होऊ शकते. आणि म्हणून क्रिकेटमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही फलंदाजी ही अंदाधुंद केली पाहिजे की झंझावाती झाली पाहिजे तुमची फलंदाजी. अंदाधुंद फलंदाजी करत असताना 2-4 फटके इकडे तिकडे येतात ही संदीप, परंतु मग चांगला गोलंदाज तुम्हाला थांबून ठेवतो. चांगल्या गोलंदाजीच्या विरोधात तुम्हाला धावा बनवता येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचं तंत्र चांगलं पाहिजे. स्ट्रॉंग टेक्निक, कम्प्लीट टेक्निक ज्याला आपण म्हणतो. बघा, शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, फिरून मारण्यालायक होता, परंतु चेंडू पैचा संपर्क देता आला नव्हता बॅटर विजय मोरे यांना. बाईकच्या रूपाने ही धाव मिळाली. स्टार्किंग याला बॅटर पारस मोरे आहेत आणि डिस्ट्रक्टिव्ह बॅटर आहेत. पाहायचंय आता शेवटचा चेंडू खेळण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. या शेवटच्या चेंडूवर जास्तीत जास्त म्हणजे किती धावा ते बनवतील. थांबा पंच, थांबा, ती ट्रॅक खाली कर पारस. यस, शेवटचा चेंडू फेकला जात आहे. तुम्ही फक्त या मैदानापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण जगभरामध्ये लोक तुम्हाला पाहतात. आखूड टप्प्याचा चेंडू फोर्स जनरेट केला, त्यानंतर फटका खेळले. क्षेत्ररक्षक थोडे रॉंग जजमेंट दाखवत आहेत. एक टप्पा घेतला चेंडूने, त्यानंतर क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण होत आहेत. खळबळजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हा थ्रो जर सुटला असता तर चर्चा रंगली असती, परंतु आता इथे कलेक्शन चांगलं झालं. शेवटच्या चेंडूवर आलेले आहेत धावा 3, त्याचमुळे सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती धावपलकाकडे नजर दिली तर प्रथम फलंदाजी करत असताना डेनुलीच्या विरोधात बालू बीने बनवलेले आहेत धावा 28-28 आणि 29 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचंय 3.4 षटकांमध्ये संदीप 11 डेनोलीला पहिल्या फेरीतील सामना जिंकण्यासाठी. यानंतरचा पहिल्या फेरीतील आणखी एक महत्वाचा सामना साखरे आणि त्यांच्या वर्सेस नांदगाव या 2 संघांदरम्यान आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हा. तिथे तुमच्या समवेत असतील आमचे समालोचक मित्र राजेश मुकणे सर.
ही इनिंग्स ब्रेक मध्ये होणंच कंपल्सरी आहे. महत्वाची गोष्ट, जर नाणेफेकीसाठी एक कर्णधार उपस्थित असेल आणि दुसरा कर्णधार अनुपस्थित असेल त्याच्या विरोधातील, तर जो कर्णधार अनुपस्थित आहे त्या संघाला लगेचच इन्स्टंटली 2 धावांची पेनल्टी आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. दोन्ही संघ नायक उपस्थित नसतील तर मग 2-2 चेंडूंची पेनल्टी त्या संघाला इथे दिली जाते. हे अलिखित नियम आहेत, परंतु काटेकोरपणे पाळले जातात. त्याचमुळे मिड इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहणं क्रमप्राप्त आहे. नाणेफेकीसाठी ज्यावेळेस संघ कर्णधार उपस्थित असतील त्यावेळेस आपण नाणेफेक करणारच आहोत. तत्पूर्वी या सुरू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे आपल्याला जायचंय. साखरे संघाचे संघनायक उपस्थित आहेत, वेलकम. आणि दुसरा डाव जसा सुरू होईल तसा समोरच्या कक्षामध्ये झालेला बदल तुम्हाला अनुभवता येईलच. आपल्या विभागामध्ये प्रथमच आलेले आहेत कल्याण ग्रामीण मधील टिटवाळा परिसरातील कोंडेरी गावचे सुपुत्र विश्वास केने सर यांचा आवाज यानंतर मायक्रोफोन मधून तुम्ही ऐकू शकाल. इट्स ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. शेळके सर, नक्कीच ज्यांना आपण ऐकलं आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये नेहमीच ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकत आलो, तर नक्कीच पुण्याच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मी करतोय. रविराज ब्लास्टर जांभुर्डे ऐवजी चेतन स्मृती चषक 20-25 या पर्वामध्ये आणि दरम्यान चालू असलेली मॅच एका बाजूला आपण संघ पाहतोय भालूक बी आणि त्यांच्या अगेन्स्ट संदीप 11 डेहनोली या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच देखील आपण पाहतोय. आणि सकाळचं सत्र आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय, कारण की तितकीच सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने मुरबाड विभागामध्ये आपण पाहिलं तर फार कमी वेळा अशा पद्धतीच्या स्पर्धा आपण पाहत असतो, परंतु इथे सुंदर असं आयोजन आणि पाहता क्षणी प्रेमात पडावे अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर मी हार्दिक आभार व्यक्त करेन रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे सर्व संघांचं आणि नक्कीच त्या पद्धतीनं त्यांच्या सर्व आयोजक कमिटीचं, कारण की त्यांनी देखील इथे आम्हाला आमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं 2 दिवस या स्पर्धेला शेवटचा स्पर्श करण्याची संधी देखील आम्हाला मिळाली. सकाळचं सत्र आहे. पुण्याच्या सर्वांचं सरसर्वाधिक स्वागत. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या तिसऱ्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तब्बल 28 धावा झाल्या होत्या. 29ची आवश्यकता असेल. टीम डेहनोलीला आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळेल संदीप, नॉन स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर अरे स्ट्राईक एंडला आणि संदीप नॉन स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मयूर सज्ज होत आहे. पुढील मॅचच्या टॉससाठी नांदगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट साखरे संघ आलेला आहे, तर नांदगाव संघाला विनंती असेल आपण लगेचच सज्ज व्हायचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. ओ पहिला चेंडू फुल टॉस, बॅक टू द बॉलर. चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये इथे इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, कारण की 29 धावा तुम्हाला इथे मात्र डिपेंड करायच्या. त्या अनुषंगाने मयूरचा हा पहिलाच फुल टॉस चेंडू आपण पाहिला. अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय, कारण की खऱ्या अर्थानं नक्कीच डोळ्याचं पारणं फाडणारी शिस्तबद्ध स्पर्धा. खरं तर मी कौतुक करेन, कारण की सकाळी 9 वाजता पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये पडला होता. डोंबिवली विभागामध्ये सातत्याने अशा घटना घडत असतात, परंतु सध्याच्या घडीला शिस्तप्रिय अशी ही स्पर्धा मुरबाड नगरीमध्ये आपण पाहतोय. हो, इथे मात्र हलक्या हातानं टॅप केलाय. क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट पॉइंटला फेकी ऍक्युरेट होती, परंतु एक चिकी सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 धावा आणि नक्कीच विचार केला तर 29 बनवायच्या. त्या अनुषंगाने इथून मात्र सुरुवात एकदम शांत आणि संतमय पाहायला मिळते टीम डेहनोलीच्या वतीनं. धावांचा आलेख उंचावणं गरजेचं होतं, कारण की आपण पाहिलं तर इथे सकाळचं सत्र डी फॅक्टर जरूर होतं, परंतु कमीत कमी 40 ते 45 धावा बनवणं गरजेचं होतं. 28 जरूर बनल्यात. 28 धावा इथे मात्र नक्कीच बनवत असताना 29ची आवश्यकता असताना इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हिट्स द मॅक्सिमम. षटकार
टीम साखरेला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय, कारण की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी असणं गरजेचं आहे. ओ क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग नक्कीच स्क्वेअर कट केला आणि त्या दिशेनं इथे मात्र आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा दमदार स्ट्रोक चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे, त्या अनुषंगाने थोडीशी इथे मात्र संधी मिळाली आहे. फलंदाज संदीपला देखील आडव्या पाटण्या ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तत्पूर्वी त्या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरसावते, जाऊन पोहोचेल 14 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि आता मात्र जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता आहे. टॉस साठी साक्रे संघ आणि नांदगाव संघाला सातत्याने आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. टीम साक्रे इथे उपस्थित आहेत. नांदगाव संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी इथे उपस्थित नसल्या कारणाने त्यांना पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 बॉल्सची पॅनल्टी असेल, 2 धावांची पॅनल्टी असेल. येस, 2 धावांची पॅनल्टी असेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. अधिकचा अजूनही आपण जर उशीर केला तर तदनंतर मात्र अधिक पॅनल्टीच्या काही इम्प्लिमेंट्स असतील त्या तुमच्यावरती लादल्या जातील. त्या अनुषंगाने आपण वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. जाऊयात मागच्या दिशेनं सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूषणला आपण पाहतोय. धावा आता मात्र फक्त बनवायच्यात 15 आणि स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर संदीपला आपण पाहतोय. संदीपच्या बॅटमधून एक चौकार आला, त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राईक एंडला हरीशला आपण पाहतोय, त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आणि सुरुवात इथे मात्र एक दमदार पाहायला मिळाली. फ्लाइंग स्टार्ट करून देतोय देहनोळी संघाला. कमालीची फटकेबाजी राहिली आहे. धावा वाचवणं गरजेचा. इकॉनॉमिकल स्पेल आता इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये हातालावा लागेल गोलंदाज भूषणला. गोलंदाज तयार. वडव्या पाटण्या ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता, अपील देखील झाली होती, परंतु इथे मात्र पंच सहमत नाहीये. त्या अनुषंगाने हा चेंडू इथे निर्धाव. धावा कमी झाल्या होत्या, त्या अनुषंगाने इथून मात्र गोलंदाजाने देखील पहिल्या षटकापासूनच दमदार कामगिरी करणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या गोलंदाज मयूरनं आणि त्याच्यानंतर मात्र भूषण इथे मात्र पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट फेकून काढतोय. शॉर्टलाईन चेंडू, त्याच्यावरती गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. अगदी स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षण केलं जातं. तत्पूर्वी या धावा मिळतील त्या म्हणजे तब्बल एकच धावेवरती समाधान मानलंय, कारण की इथे कुठल्या पद्धतीची रिस्क घेतली जात नाही. दोन्ही बॅटर्सला ठाऊक आहे आता मात्र सहजरित्या नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकू आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आता एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल स्वतः यष्टीरक्षक. वॉट अ झेल, कमालीचा झेल इथे मात्र टिपला आणि पहिला धक्का लागत असताना टीम डेहनोनीला फलंदाज हरेश होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. काहीशा मर्यादा, काहीसा नियम नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. नक्कीच इथे टायमर देखील सेट केला जातोय आणि नक्कीच आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून ते क्लिक देखील केलं जात आहे. अप्रतिम नियोजन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती प्रवीण सज्ज होतोय. धावसंख्या 15 झाल्या, अर्धा टप्पा तर पार झालाय, अजूनही बनवायच्या त्या म्हणजे 14 आणि भूषणचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी राहिल्या. सेन्सिबल क्रिकेट, परंतु क्षेत्ररक्षक होते मिड ऑनला. चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाहीये. झेलची संधी जरूर निर्माण झाली होती, कारण की सॉफ्ट हँडने खेळले होते. पहिला चेंडू प्रवीण, कारण की प्रवीणला देखील माहित होतं समोर संदीप नॉन स्ट्राईक एंडला, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय, त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं आणि इथे मात्र त्याने ते देखील केलं आणि धावसंख्या धावफलकावरती 16 वरती जाऊन पोहोचल्या. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र जिंकण्यासाठी धावा उर्वरित चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे तब्बल
हो इथे टॉपेज लागतोय, नशिबाची साथ मिळते. यष्टीरक्षक बीट शॉट फायनली शॉट थर्डला बीट करून चेंडू फुवारा होतोय सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. नांदगाव संघ विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच या. सातत्याने आयोजकांच्या वतीने सूचना येतात. नांदगाव संघ आपण टॉस साठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लगेचच यायचा. ओहो अनोखा अनोखा फटका. ही क्लिप जरूर व्हायरल होईल यात मात्र शंका नाहीये. या फटक्याला नाव तरी कुठलं द्यायचं हे देखील समालोचकाला प्रश्न निर्माण झाला. आणि दरम्यान बॅक टू इनर बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. आपण पाहू शकता अगदी नक्कीच ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅट देखील फिरवली होती परंतु पुनश्च इथे मात्र जसा बॅटचा फ्लो गेला त्या फ्लोच्या नुसार इथे मात्र चेंडू बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेला आणि त्याच्यावरती हा दमदार स्ट्रोक चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या मधीनं जाऊन पोहोचली आहे. 24 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. टीम डेहनोली आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 5 धावेंची आवश्यकता आहे. टीम नांदगावला विनंती असेल की आपण लगेचच टॉस साठी या. मित्रांनो थोडंसं सहकार्य आयोजकांना आपण देखील करा. ऑलरेडी आपल्याला 2 धावांची पॅनल्टी इथे मात्र दिलेली आहे. जर अधिकचा उशीर केला तर अजूनही पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायच्या. 10 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 5, कारण की दोन्ही संघांना 2-2 बॉलची पॅनल्टी होती. त्या अनुषंगाने आता मात्र नक्कीच 10 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. 2 बॅक टू बॅक चौकार आले खरं तर बॅटर संदीपच्या माध्यमातून. त्या अनुषंगाने इथे मात्र सामन्यावरती वर्चस्व झाला धेनुळी संघाचं. 2 चौकार जर गेले नसते तर सामन्याचं चित्र कदाचित वेगळं असतं. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग. पहिला चेंडू डॉट. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गिरीशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिल्या. आता मात्र नक्कीच या स्पर्धेची देखील उत्सुकता वाढली आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आकर्षक कॅश प्राइज देखील आपण पाहतोय. तब्बल 51,000 रुपयांचं इथे कॅश प्राइज आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतात. फेके अक्युरेट आहेत आणि तत्पूर्वी एक धाव रोखू शकले नाहीयेत आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 25 धावा आणि आता मात्र 4 धावेंची आवश्यकता आहे. बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते आणि इथे मात्र हा चौकार येईल का संदीपच्या पाठमधून हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट लाईन चेंडू. इथे मात्र त्याच्यावरती बेगीट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंच इथे मात्र सहमत नाहीये. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि 1 फॉर द ओव्हर आय थिंक सो दिला जाईल, कारण की हाईट फॅक्टर आपण पाहिला. लेन खेचली होती गोलंदाजाने आणि त्याच्यावरती इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतला. चॅलेंज केला अंपायरच्या निर्णयाला. प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू आहे आणि लगेच चेक केला जाईल हाईट फॅक्टर. परंतु मी तर म्हणेन नक्कीच हा वाईट चेंडू असेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. अशा पद्धतीचे रिव्ह्यू घेतले तर मला तर वाटेल की नक्कीच 12th मान देखील हा निर्णय सांगेल तुम्हाला. अंपायरची आवश्यकता देखील लागणार नाही, कारण की एवढा हाईट फॅक्टर होता आणि त्या अनुषंगाने हा वाईड. आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेंची आवश्यकता असेल. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पाडाल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. फायनल लेग रिजन मधून 1 धाव मिळेल. चला आपण टॉस करूयात. दोन्ही संघादरम्यान टॉस करायचा. अवघ्या 2 धावेंची आता मात्र आवश्यकता. हॅलो 2 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ फुल केला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र वॉट अ जजमेंट. चांगला झेल टिपलाय
अजूनही इथे मात्र वाट पाहावी लागेल टीम डेहनुलीला विजयासाठी, कारण की आता मात्र फलंदाज होते बाद प्रवीण पाक टू द पविलियन. थँक्स अ लॉट. आपल्याला इथे नाणेफेक संपन्न करायचे यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची. खेळणारे दोन संघ उजव्या बाजूने साखरे संघाचे संघनायक आहेत, डाव्या बाजूने नांदगाव टीमचे कॅप्टन आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक मंगेश मार्के आणि त्याचबरोबर स्वप्नील मार्के. आपणास विनंती आपण या तुमच्या शुभ हस्ते ही नाणेफेक इथे संपन्न करा. स्वप्नील मार्के यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे. दोन्ही संघांबरोबर ते ओळख करून घेत आहेत. निर्धारित 4 षटकांची लढत आहे. दोन्ही संघ कर्णधारांसाठी देतो. हेड असा कॉल आहे आणि हेड ही नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिलेली आहे. नाणेफेक जिंकलेली एक इथे साखरे संघाच्या संघनायकाने अगदी 1 मिनिटाच्या आतमध्येच त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू. विजयासाठी 2 धावेंची आवश्यकता असताना पुनश्च त्याच दिशेनं त्याच क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. असं वाटलं की ऍक्शन रिप्लाय पाहतो की काय, आणि फलंदाज आता मात्र आल्या पावलांनी तंबूच्या आशयाला दत्ता शून्यावरती बाद. नक्कीच षटकाराच्या स्वरूपाने हा सामना संपवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. मागील चेंडूवरती प्रवीणने देखील तो प्रयत्न केला होता, आता दत्ताने देखील तो प्रयत्न केला आणि नक्कीच प्रयत्न असफल ठरला आणि 2 विकेट्स आपण पाहिलं तर इथे मात्र बॅक टू बॅक घेतले जातात. गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये गिरीशच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असेल. सामना इथे मात्र कसाही होत, परंतु गोलंदाजांनी इथे इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, कौतुक करावं लागेल. गिरीश आडव्या बाटण्या ऑन साइडला, गॅप शॉट सिलेक्शन आहे, एक तर कंप्लीट झालंय, दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये. कौतुक करावं लागेल टीम डेहनुलीच्या अगेन्स्ट आपण पाहतोय या भालुक बी या संघाला, कारण की लगेच धावा कमी झाल्या होत्या तरी सुद्धा इथे मात्र त्यांचा प्रयत्न चांगला राहिला आणि आता मात्र स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी असेल, या नक्कीच स्पर्धेचा नियम आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 4, कारण की 2 पेनल्टीचे नक्कीच बॉल लस होतील आणि त्याच्यानंतर मात्र 4 मध्ये 1 धाव बनवायची. हा कारनामा बऱ्याच वेळा आपण बघितलाय सांडी, कारण की नक्कीच अनेक स्पर्धामध्ये नक्कीच 1 मध्ये 6 भरपूर वेळा बनत असतात, परंतु 6 मध्ये 1 नक्कीच हे अवघड समीकरण असतं. परंतु इथे कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. क्लोज काउंटर आपण पाहतो मधाच्या आतमध्ये, अगदी जवळ सर्व क्षेत्ररक्षक घेतलेत आणि त्या अनुषंगाने 1 धावेसाठी ही मेहनत पाहायला मिळते. टीम भालुक बीच्या वतीनं आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राजेश वरती ही जबाबदारी असेल. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. ओ फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक आहेत, सामना संपला नाहीये आणि इथे मात्र थोडीशी चुकी केली क्षेत्ररक्षकाने. बॅकअप चांगला दिला होता, परंतु अंतिम मोमेंटला ही 1 धाव इथे मात्र अर्जित केली जाते आणि सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम डेहनुलीनं आणि डेहनुली संघाचा खूप खूप अभिनंदन.